मिक्स करायचं असं. नाही तिला दाखवावं लागतं दहा काढता. ठीक आहे पावडर अशी मिक्स करा. तुम्हाला ती मी हे दाखवतो त्याचं पॅकिंग सगळ्यांनी वापरलं चांगलं. एक मिनिट. काय म्हणलं तुम्ही आता? नाही पेशंट तर होते हे 7 ऑगस्ट. हां हां बरं. बरं उद्यापासून आमचा अर्धा लिटर आहे कारण मी एकटाच आहे सगळी बाहेर येतात आज. बायको चालली बालाजीला पोर आहेत बाहेर. आज एक द्या उद्यापासून अर्धा वाटलं तर माझं अजितला द्या. हां आज एकच देते त्यांना जरा कमीच आहे जरा ती म्हैस व्हायला हे नाही उद्यापासून देता येईल. परत आणून सोडतो की एकदा तिकडला किती म्हटलं नाही एकदा, परत या जेवाय. साहेब प्लीज 1-2 मिनिट वेळ पाहिजे तुमचा. नमस्कार नमस्ते. साहेब, आपला परिचय. परिचय मी PR जाधव राहणार विलासपूर सातारा. काय करता सध्या आपण? सध्या आता शेती. या अगोदर याच्या अगोदर रिटायर आहे पेन्शनर लाईफ तहसीलदार म्हणून रिटायर झालं. बरं बरं. माझ्या या ठिकाणी कशासाठी येतो? दूध नेण्यासाठी येतं दूध नेण्यासाठी. दूध नेण्यासाठी घरापासून किती लांब आहे तुम्ही? तरी आम्ही 1-1.5 किलोमीटर आहे. 1.5 किलोमीटर. हा. हे दूध का नेत आहे तुम्ही? दूध आपलं म्हशीचं शुद्ध बिना भेसळचं हां. असल्यामुळे घेऊन जातो इथनं. भेसळ नाही. भेसळ नाही महत्त्वाचं. बिना भेसळीचं म्हशीचं शुद्ध चांगलं दूध असल्यामुळे न्यायला येतं. मग सध्या दूध भेसळ पण असतं? हो भेसळ असतं. 80% भेसळयुक्त दूध लोक विकतात. 80%? 80% लोक दूध भेसळ करून विकतात. हा अनुभव कधी बसून आहे साहेब? आता बरेच वर्षापासून आहे. म्हणजे जसे आता मी पूर्वी गुरं पाळत होतो हां. पण आता नंतर आता काय नाहीत पाळता आली त्यामुळे सांगा अनुभव आहे. बरं बरं. आणि किती वर्ष झाले दूध घेऊन जाताय तुम्ही? दूध आता मी गेले 1-1.5 वर्ष घेऊन जातो. किती रुपये लिटरने घेऊन जाताय? आता 72 रुपये घेऊन जातो. 72 रुपये लिटरने घेऊन जाताय. साहेब म्हणजे आज एक खूप महत्त्वाचा मुद्दा चालू आहे की देशी गोवंश. हो. तर ही गोष्ट काय कल्पना आहे का तुमची? देशी गोवंश, देशी गाई. देशी गाईची हां, माहिती आहे. ही कल्पना माहिती आहे. कल्पना माहिती आहे. तर साहेब जसं तुम्ही आता म्हशीचं दूध खाता किंवा म्हशीचं दूध वापरता, हां. तर त्या ठिकाणी कधी असं तुम्हाला वाटलं नाही का की आपण देशी गाईचं पण दूध वापरूया? हो देशी गाईचं वापरू शकतो म्हणजे चांगलंच आहे ते वापरलेलं. चांगलं आहे ना? हो चांगलंच आहे. तर आज तुम्ही किती रुपये भाव देताय म्हशीच्या दुधाला? 70-72 रुपये देतोच की जनरली आपण. पिशवीचं म्हणलं तरी 70 रुपये जाते. समजा साहेब त्या ठिकाणी जर देशी गाईचं दूध मिळालं तर त्या ठिकाणी दर किती द्याल तुम्ही? देशी गायची मिळालं तर 80 रुपये सुद्धा द्यायला लोक तयार आहेत. तयार आहे. पण दूध मिळतच नाही देशी गायचं दूध. आता दूध कमी प्रमाण मिळतं देशी गायचं. बरं बरं. म्हशीचं जास्त मिळतं. देशी गाय म्हणले की 3 लिटर 2 लिटर देते. म्हैस म्हणले की 8-10 लिटर देते. हा फरक आहे आणि ते परवडत नाही शेतकऱ्याला म्हणून ती लोक जास्त पाळत नाहीत. ठीक आहे, तो प्रश्न झाला शेतकऱ्याचा. तो प्रश्न झाला शेतकऱ्याचा. आता तुमचा प्रश्न. तुम्ही आज तुम्हाला पण माहिती आहे स्वतःच्या जीवाला की देशी गाईचं दूध चवीचं आहे, चवीचं चांगलं आहे. देशी गाईचं पोषक आहे. पोषक आहे. तर साहेब तुमच्या जीवाला वाटलंय का की आपण म्हशीच्या दुधापेक्षा जर देशी गाईचं दूध मिळालं तर घ्यावं? घ्यावं कधी वाटणार वाटतेच नाही. मिळालं तर अवश्य घेणार. साहेब समजा यांनी जर देशी गाईचं दूध तुम्हाला पुरवलं तर तुम्ही घेणार नक्की? अवश्य घेणार. तुम्ही स्वतः कधी बोलून दाखवलंय का मला देशी गाईचं दूध असेल तर द्या? प्रयत्न केलाय भरपूर प्रयत्न केलाय. भरपूर केला का? भरपूर प्रयत्न केला. काय प्रयत्न केला? देशी गाय जिथे जिथे आहे तिथे विचारून बघितलं पण मुळात दुधाची क्वांटिटी त्यांची कमी निघते. हां किती लिटर 2 लिटर निघतं हां. त्यामुळे ते म्हणते ते आम्हालाच घरी लागते विकू शकत नाही असं होतंय ना. नुसते देशी गायचे गोटे असे नाहीत ना कुठं. नाहीत ना? हां ती संकल्पना ते सजेशन तुम्ही यांना जर केलं तर? नाही आता कसं आता ज्याच्या त्याच्या ह्याच्या म्हणजे परवडलं पण पाहिजे त्यांना. ते सजेशन करून त्यांना एवढ्या 10-12 गायीचं सांभाळायचं म्हणलं त्यात 2 गायी म्हशी सांभाळल्या तर ते परवडते. तसे 10 गायी परवडत नाहीत ते. अशी पण कल्पना आहे ना. मी त्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे भाग परवडायचं सुद्धा हा आहे. परवडत तो पण विचार केला पाहिजे ना. बरोबर. प्रत्येकाला वाटतं मिळावं
पण त्यांचाही विचार आपण केला पाहिजे ना थोडासा. खरं खरं. असं आहे. पण आपण एक मित्राच्या नात्यानं म्हणा किंवा गावकरी म्हणा, इव्हन मी आमच्या गावात तिथे एका त्या मित्र आहेत त्याला मी म्हणलं तुला गाय घेऊन देतो मी, तू नसतं समोर मला फक्त दूध दे. ही सुद्धा कल्पना मी त्याला मांडलेली. काय कल्पना मांडली होती तुम्ही? गाय मी खरेदी करून देतो, तो नुसतं सांभाळून मला 1 लिटर रोजचं दूध द्यायचं. तुम्ही स्वतः खर्च करतो म्हटला, खर्च म्हणून गाय खरेदी करून देतो म्हणलं होतं त्याला मी, देशी गाय. देशी गाय. मग त्यांचं काय मत आलं? की नाही ना परवडत नाही म्हणलं, ते 1 लिटर जरी घातलं हां मुळात येणार ती 2 लिटर, तिचा खर्च मग काढला तर ती नाही परवडत त्याला. मग ती त्यात काहीतरी असं संकरित झालं पाहिजे की ती जास्त दूध देणारी पाहिजे, 4-5 लिटर तरी किमान 4 लिटर तरी जनावरांना दिलं पाहिजे दूध एक वेळेला, तर ती परवडते मग. साहेब तुम्ही आता सध्या रिटायर आहे, हो तर तुमच्या डोक्यात ती संकल्पना आहे, हो तुम्ही स्वतः अंमलात आणू शकणार नाही का? आणू शकणार, पण तो तेवढं मनुष्य पाठबळ नाही ना आता. पहिली गोष्ट. मुळात मनुष्य पाठबळ नाही. जागा आहे सगळं आहे, पण मनुष्य पाठबळ नाही तेवढं. आणि मनुष्य भेटला तर तुम्ही बिंदास्त करू करणार. शकणार 100% करणार. ज्यावेळेस साहेब तुम्ही करणार ना ती गोष्ट, त्यावेळेस तुमच्या पाठीमागे 10 जण विचार करणार नक्की. हो करणार किती बघून, एकमेकाचं बघून करणारच किती. हे सत्य आहे. आता सध्या तुम्हाला माहिती आहे, एखादा शेतकरी जर पैसे मिळण्यासाठी किंवा कोणत्याही समाजाच्या फायद्याची गोष्ट जर करत असेल असेल तर तिथं कमीत कमी 4 विचार करतातच किती बघून तरी किमान प्रवृत्ती होतीच माणसाची. वर्ष 6 महिने बघलो, 1 वर्षाने तरी तू म्हणाल चला आपण करूया. आता ते लगेच नाही धाडस करणार, पण 1 वर्षभर कसं होते बघणार, मग तरी धाडस करणार. तो मला असं वाटतं ह्या गोष्टी अशा पुढे ढकलल्या पाहिजेत. हो. आता आज तुम्हाला प्रसार कळलं, झाला पाहिजे. तुम्हाला कळलंय, हां तुम्ही केलं, करणं गरजेचं आहे. थोडंफार करणं, 4 लिटर राहू द्या, 1 लिटर मिळण्यासाठी तुम्ही एक गाय सांभाळणं गरजेचं आहे. सांभाळणं गरजेचं आहे. बरोबर आहे, बरोबर. गरजेचं आहे. साहेब तुम्ही वेळ दिला सकाळी, त्याबद्दल तुमचा आभार आहे. परत एकदा तुमचा व्यवस्थित परिचय मला सांगा मोठ्या आवाजात. मी पांडुरंग रामचंद्र जाधव, राहणार विलासपूर, सातारा. सध्या पेन्शनर आहे, रिटायर झालो आहे नायब तहसीलदार म्हणून. सध्या आता शेती आणि पेन्शन हा उद्योग चालू आहे. शेती इथंच आहे जवळ? हो, शेती खिंडेवाडीला. खंडेवाडी किती किलोमीटर इथून? इथून 1-2 किलोमीटरवर आहे. ठीक आहे, वेळेनुसार मी आवर्जून तुमच्या शेतात भेट द्यायला येतो. खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलकडून तुमचा आभार आहे. आणि आज तुम्ही यांच्या दुधाची शुद्धता सांगितली आणि देशी गाईचं पण महत्त्व सांगितलं, त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार आहे साहेब. तर आपण सगळ्यांनी मिळून जिथं बदल घडवता येतोय, ज्याला सांगता येते, ज्याला सजेशन देता येते, या गोष्टी जनजागृत्यात झाल्या पाहिजेत का नको? झाले पाहिजे ना, लोकांच्यात प्रसार हा झालाच पाहिजे. साहेब हे 5 मिनिटं जी आपण चर्चा केली, अशा चर्चा तुमच्या आयुष्यात कधी कोण केलं होतं का? झाली होती ना, पूर्वी पण मी दिली होती चॅनलला मुलाखत दिली होती. दिली होती, पण ती कुठल्या त्या गाई ते तांबड्या त्या गिर गाईच्या संबंधी होती ते, हां हां त्यासाठी ते आले होते. बरं बरं. पण ती गिर गाईचं म्हणजे खूप कॉस्टली पडतं ते देशी गाईपेक्षा. तिथं जास्त महाग आहे ते, त्यांची किंमत वगैरे जर बाकीचा खर्च वगैरे त्यांचा काढला तर ती जास्त महागात पडतात ते गोटा. आणि आता खिलार संदर्भात ही जी चर्चा झाली आज, हे अशी झाली का? नाही, खिलार गाईची नाही झाली. साहेब काय वाटलं जेवायला तुमच्या चांगलं आहे की ते. 5 मिनिटं बोललो मी उपक्रम तुमच्या चांगला आहे हा. उपक्रम चांगला आहे, आवडला तो. छान आहे, आवडला ना आवडला. साहेब, धन्यवाद. अशीच तुमच्या म्हणजे खिल्लार प्रेमींची गरज आहे सध्या. सगळे वास्तव आज करतायत पण बोलता येत नाही. बोलता येत नाही ते, बरोबर आहे ते. आज तुम्ही दुधामध्ये पौष्टिकता आहे म्हणून सांगितलं का नाही, हे ज्याला बोलता येतं त्यानं बोलून दाखवावं. बरोबर. आज एखादा गाई सांभाळतो म्हणजे त्याला पौष्टिकताच माहीत असेल असं नाही, नाही ना ते, तो सांगेलच असं नाही. नाही बरोबर. बरोबर आहे. ठीक आहे साहेब, संपर्क साधण्यासाठी काय नंबर? नंबर 94 036 83 277. परत एकदा सांगा. 94 036 83 277. ठीक आहे साहेब, धन्यवाद. तुम्ही जाऊ शकता आणि दिलेल्या वेळेबद्दल तुमचा मनपूर्वक आभार आहे. साहेब, एक दिवस असा येईल इथं या ठिकाणी, या ज्या किटल्या आहेत ना, ह्या किटल्या म्हशीच्या दुधाच्या घेऊन जात आहे ना, इथून माझा शब्द आहे की ह्याच किटल्या देशी गाईच्या दुधाच्या भरून घेऊन जाणार. आजपासून बदल घडण्यास सुरुवात होईल. आभार आहे. आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट द्यायची असेल जाहिरातीला, किंवा बाबा हा व्यक्ती हा विचाराचा आहे, तर खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलला संपर्क करायला विसरू नका. संपर्क नंबर आहे माझा 8275 20 88 75, 8275208875 हा नंबर आहे. आणि हा चॅनल आहे वास्तव मंगळवेढा तालुक्यातला, सोलापूर जिल्हा. हां,
मी खास हे आज कर्तृत्व किंवा हे यांचं जे निष्ठा गायीवरची म्हणा किंवा हे तुम्ही येणार आहे हे फोनवर ऐकत होतो, पण वास्तव मला आज रेकॉर्ड करायचं होतं की नेमकं गर्दीतून शहरातून आज घरापर्यंत जर तुम्ही दररोज लागणारी गोष्ट जर न्यायला येत असाल, त्या गोष्टीमध्ये जर आपली चवीची किंवा देशीची गोष्ट वाढवली तर चांगला उपयोग आहे. हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे दाखवलं पाहिजे ना की बाबा शहरातली माणसं येतात, घरापर्यंत पोचतात, हां घरातून स्वतः डोळ्यासमोर दूध मोजून घेऊन जातात. समजा तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवला, 1 दिवस ठेवाल, 2 दिवस ठेवाल, 3 दिवस ठेवाल, पण त्यात शुद्धता आहे म्हणून तुमचा विश्वास कायम राहिला. समजा त्या गोष्टीत शुद्धता नसेल, बरोबर. मामा एक शेवटचा एक मुद्दा विचारतोय. आज म्हशीचं दूध विक्री करत असताना तिने शुद्धता सांभाळली, निष्ठा सांभाळली. तीच शुद्धता तीच निष्ठा जर देशी गायीमध्ये हे सांभाळू शकतील का कुटुंब? सांभाळणारच. कारण त्यांचा तो पिंडच आहे तो. मग ह्या कुटुंबानं देशी गायीमध्ये 100% काम करायचं नाही, वेळ द्यायचं नाही, तर करायचं कोण? नाही करणं लक्षात आलं? गरजेचं आहे. ज्यांना वेळ आहे त्यांनी करणं गरजेचं आहे ते. म्हणजे हे कुटुंब लायक आहे आहे पाहतोय. त्या कामासाठी, बरोबर. हो. म्हणजे माझा एक स्टडी किंवा ॲनालिसिस हो, बरोबर आहे ना. एखाद्याला कर म्हणून करत नाही. नाही स्वयंस्फूर्तीनं पण ते झालं पाहिजे हां, मनापासून. आणि ऑलरेडी यांच्याकडे थोडा भाग चालू आहे आहे चालू आहे. देशीचा 50% भाग चालू आहे तो. चालू आहे ना. चालू आहे सध्या. तर ह्यांना प्रेरणा देणं आपलं काम आहे. गरजेचं आहे. साहेब जेवढं करता येईल आपण तेवढं करू, कारण आता रिटायर नंतर जे वेळ तुम्हाला देता येईल किंवा दररोज चर्चा वगैरे करत चला. ठीक आहे, धन्यवाद. ते पैसे दूध काढलं का? मामा हे जी जनता येते दूध न्यायला ते पहिल्यापासून आहे का? पूर्वी म्हणजे आई वडील वगैरे असताना पूर्वीचा जो व्यवसाय होता ना, हां, ते आम्ही घरी नेऊन घालायचो प्रत्येकाच्या रतीप टाईप. बरं. इथं जे आपण ते चालू केलं ते आपल्यासाठी चालू केलं होतं. म्हणजे लोकांना आसपासच्या कळालं की बाबा इथं दूध चांगल्यापैकी मिळते, आपलं आणावं. मग अर्धा लिटर अशी न्यायची लोक इथं हां, जवळपासचे. मग ते असं करत करत मग आता आम्हाला तर घरी जाऊन घालणं शक्य नव्हतं. हां, हां. त्यामुळं आम्ही म्हणलं जेवढे येतील तेवढ्यांना द्यायचं आपलं, आणि दूध चांगलं द्यायचं, पण लोक आली पाहिजेत, देताना दूध चांगलं द्यायचं. दूध चांगलं द्यायचं. त्यामुळे ते मग एकमेकाला सांगत असं इतकं. आता आमच्याकडं जवळ 90 कस्टमर आहेत सकाळ संध्याकाळचे, घरी येऊन नेतात. बरं वाटलं मला हे लोकांची गर्दी बघून. हे नाही तहसीलदार होते का जाधव, घेतलं त्यांचा परिचय. मग त्यांचं पण मत असं आहे, देशी गाई दूध वाढवलं तुम्ही तर आम्ही घेऊन जाऊ म्हणते. पण ते आता देशी गायचं दूध वाढवणं तसं अवघड पडतंय. देशी गायना दूध नाही. क्वचित लाखामध्ये एखादी गाई एक 3-4 लिटर दूध देणारी. बरं. त्यामुळं दूध हे आता ती गोष्ट पूर्ण करायची म्हटलं तर काय करावं लागेल मामा? समजा आता या कस्टमरला देशी गाई दूध पाहिजे, आता मी विचारलं त्यांना, तर आम्हाला दिलं तर आम्ही बिंदास्त घेऊ म्हणले. 70च्या ठिकाणी 80 रुपये देऊ म्हणले साहेब आता. पण ते प्रश्न असा आहे की ह्या गाया दूध